पहिला चेंडू इथे व्हाईट बॉल पाहायला भेटतोय राजू याचा. यावेळेस बिग हिट केलाय कडे कडे स्टँड अँड डिलिव्हर. स्वराज याच्या बॅटमधून येते षटकार क्रमांक पहिला आणि या षटकाराने आपलं अकाउंट आणि संघाचं देखील ओपन केलं गेलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7. स्वराज याचा उल्लेख केला तर सध्या खूप चांगला ऑलराऊंडर खेळाडू RS कोटवली संघासाठी नेहमीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून केला जातो. खूप चांगल्या फॉर्म मध्ये सध्या स्वराज आपल्याला पाहायला भेटतोय. नेहमीच आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका त्याच्या माध्यमातून केली जाते. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो खूप चांगला खेळ नेहमीच आपल्या संघासाठी तो करतो. आज देखील या मॅच मध्ये षटकार आणि त्याने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. याच मैदानावर खेळत असताना 6 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता असताना आपल्या संघाला तो सामना जिंकवून दिला होता. तोच हा फलंदाज स्वराज आज देखील षटकार आणि त्याचं अकाउंट. संघाची धावसंख्या झाली 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती. दुसरा चेंडू पहिल्या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा चेंडूची उंची फारशी जास्त दिसते आणि 9+1 टोटल 2 धावा या चेंडूवरती भेटत आहेत. या 2 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 9. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठेतरी खराब गोलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज राजू. कुठेतरी चेंडू जास्त उंची असल्यामुळे आमचे पंच त्याला नो बॉल इथं दंडित करतायत आणि हा देखील चेंडू फ्री हिट असेल. बघूया या मिळालेल्या फ्री हिटच्या चेंडूवर कितपर धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज स्वराज. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. आतापर्यंत राजू याने 1 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आल्यात आणि त्याने धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 9. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा स्किट होतोय अतिशय वेगाने या शीर्षकाच्या हातामध्ये जातोय आणि ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगलं कमबॅक केलंय सध्या. फ्रीटचा चेंडू होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल गोलंदाज राजू याच्या माध्यमातून उंचीचा पूर्णपणे फायदा उचलत असताना. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलाय. ग्राउंडची सीमा मर्यादित असल्यामुळे चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 10. सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर पार्थ आणि विनायक या दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली आणि आता स्वराज देखील आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला करताना दिसतोय आणि संघ जाऊन पोहोचलाय तो बिनबाद 10 या धावसंख्येवरती. रुणाल अजून देखील नॉन स्ट्रायकरवर ताबूत आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा कडे कडे बिग हिट केलाय. स्लाइड स्क्रीनच्या वरतून चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकार. दुसरा षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16. ब्लॅक कलरची होंडा सिटी गाडी जी उभी आहे कृपया नम्र विनंती आहे की ती गाडी तिकडून काढा. ब्लॅक कलरची होंडा सिटी गाडी जी समोर उभी आहे कृपया विनंती आहे की तिकडून ती गाडी काढा. संघाची धावसंख्या झाली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 17. या षटकामध्ये विचार केला तर कुठेतरी खराब अशी गोलंदाजी गोलंदाज राजू याच्या माध्यमातून पाहायला भेटले. 5वा बॉल यावेळी बैठक केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजून एक षटकार पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज स्वराज याच्या माध्यमातून बैठक शॉट या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटला आणि या षटकातील षटकार क्रमांक 3 पाहायला भेटलाय. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 23. नो लॉस ऑन विकेट. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू खूप महागडा ठरताना दिसतोय. या षटकामध्ये गोलंदाज राजू. स्वराज विस्फोटक फलंदाजी करतोय पहिल्याच षटकामध्ये आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केला आहे. चेंडू हवेमध्ये काव कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक अजिंक्य झेल खाली
आणि ते स्वराज बाद झालाय. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम शिवसमर्थ गोठवली या संघाला स्वराज याच्या स्वरूपात. स्वराज याचा विचार केला तर या षटकामध्ये 3 उत्तुंगपूर्ण षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले होते. तोच स्वराज इथे बाद झालाय. एक मोठी विकेट भेटली ती म्हणजे गोलंदाज राजू याला कुठेतरी खूप महागडा षटकामध्ये ठरत होता, पण जाता जाता शेवटच्या चेंडूवरती स्वराज याला बाद करण्यामध्ये त्याला यशस्वी भेटलं. स्वराज याने 6 चेंडूचा सामना षटकामध्ये केला आणि 19 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटल्या. स्वराज बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय रोहित म्हात्रे, हिटमॅन ऑफ शिवसमर्थ गोठवली या संघाचा. रुणाल आणि रोहित सध्या अशी जोडी आपल्याला गोठवली संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. लेफ्टी बॅट्समॅन आणि राईटी बॅट्समॅन असं कॉम्बिनेशन सध्या गोठवली संघाच्या माध्यमातून. रुणाल याचा विचार केला तर नॉन स्ट्रायकर एंडला पूर्णच्या पूर्ण 6 चेंडू त्याने पाहिले असतील. खूप चांगली फलंदाजी स्वराजची देखील त्यांनी पाहिली, पण आता प्रथमच दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला भेटेल फलंदाज रुणाल. हा देखील एक चांगला फलंदाज रुणाल म्हात्रे. आपल्या गोठवली संघासाठी नेहमीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून केला जातो. त्याला साथ देण्यासाठी आलाय रोहित आणि ऐरोली या संघाकडून दुसरं षटक घेऊन येईल तो गोलंदाज. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अभि. त्याच्या समोर असेल रुणाल. पहिल्या षटकामध्ये खूप महागडं षटक म्हणावं लागेल ते गोलंदाज राजू याचं. 23 धावा त्याने खर्च केल्या, पण जाता जाता कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती त्याला स्वराज याची एक महत्त्वपूर्ण विकेट देखील भेटली. रुणाल प्रथमच पहिल्यांदा सामोरे जाईल गोलंदाज अभियाला. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. रुणालने देखील षटकार आणि ते आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय आणि आजच्या दिवसातील खूप सुंदर फटका म्हणावा लागेल तो फलंदाज रुणाल याच्या माध्यमातून. खडे स्टँड अँड डिलिव्हर ते शॉट आपल्याला पाहायला भेटते. रुणाल याच्या माध्यमातून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू पाठवला तो म्हणजे सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 29. स्वराज याने देखील षटकाराने या मॅचमध्ये अकाउंट ओपन केलं गेलं. रुणाल याने देखील षटकार आणि अकाउंट या मॅचमध्ये ओपन केलं गेलंय. अभि याच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार इथे पाहायला भेटतो फलंदाज रुणाल याच्या माध्यमातून. यावेळेस चेंडूला सोडून दिलंय. आमचे पंच आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 30. एक गडी गमावल्यानंतर दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि ते डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला भेटते. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 31. लॉस ऑन 1 विकेट. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे गोठवली संघ. अजून देखील दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. खराब गोलंदाजी करताना दिसतात या मॅचमध्ये दिविशा 11 ऐरोली संघाचे गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा राईस होतोय आणि थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. ते डॉट बॉल पाहायला भेटलाय. या डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 31 या धावसंख्येवरती. रुणाल खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटते. चौथा बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होऊन चेंडूला पाठवलं तर म्हणजे काव कॉर्नरच्या दिशेने. षटकार क्रमांक दुसरा या षटकातील रुणाल याच्या माध्यमातून आणि संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 37. लॉस ऑन 1 विकेट. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे रुणाल याची. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये स्वराज याच्या माध्यमातून 23 धावा बनवण्यात आल्या होत्या आणि तेच मोमेंटम दुसऱ्या षटकामध्ये कॅरी करताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज रुणाल. आणि धावसंख्या झाली आतापर्यंत 37. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय चेंडू. तिथं सिंगल कंप्लीट केली गेले दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. या सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 38. शेवटच्या एक चेंडूचा खेळ
इथे शिल्लक असेल. आणि आता प्रथमच स्ट्राईकला आलाय तो म्हणजे फलंदाज रोहित मॅन कोटवली संघाचा. शेवटचा चेंडू यावेळी पुल केलाय. पुल सक्सेसफुल तर झालाय, पण ग्राउंडची सीमा मर्यादित असल्यामुळे चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. रोहितने देखील सिंगलने आपला अकाउंट ओपन केले गेले. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोठवली संघ प्रथम या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना त्यांनी धाव म्हणल्यात त्या म्हणजे 39. चांगली फलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल गोठवली संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. स्वराजने देखील चांगली फलंदाजी केली, त्यानंतर तो बाद झाला. पण त्यानंतर रुणाल यांनी देखील चांगली फलंदाजी सध्या आपल्या संघासाठी करतोय. आता उर्वरित पहिल्या डावातील 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल. चला दिविषय 11 ऐरोली टीम मीटिंग घेऊ नका. तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज विशाल, ज्याला पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडत होता. पण आता प्रथमच गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. कुठेतरी संघ बॅकफुटवर या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटते. 39 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्यात ऐरोली या संघाने. कुठेतरी हे षटक महत्त्वपूर्ण असेल ऐरोली या संघाच्या दृष्टिकोनातून. ते सोडून दिलाय चेंडू आणि वाईड +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला भेटतात. आणि संघ जाऊन पोहोचला तर म्हणजे 41 या धावसंख्येवरती. बघूया आजच्या दिवसातील उच्चांक स्कोअर इथे गाठताना दिसेल का गोठवली संघासाठी म्हटलं गेलं तर हे क्रीडांगण नेहमीच नशीबवान समजलं जातं. कारण मागच्या वर्षी 6 चेंडू 30 धावा याच मैदानावर त्यांनी चेस केल्या होत्या. स्वराज यांनी चांगला खेळ केला होता त्यावेळेस. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर स्लाइड स्क्रीनच्या वरतून चेंडूला पाठवलंय. षटकार इथे पाहायला भेटतोय फलंदाज रुणाल याच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी या मॅचमध्ये रुणाल याच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचला या षटकाराच्या मदतीने 47 या धावसंख्येवरती. सध्या स्वराज बाद झाल्यानंतर कुठेतरी विस्फोटक फलंदाजी म्हणावी लागेल करताना दिसतोय तो म्हणजे रुणाल. आतापर्यंत षटकारांचीच भाषा बोलताना सध्या तरी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल ते आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. संघाची धावसंख्या 48. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगला चेंडू गोलंदाज विशाल याचा. यावेळेस बिग हिट इन द स्लॉट आणि आउट ऑफ द पार्क. रुणाल मात्रे इज ऑन अ फायर. चांगली फलंदाजी या मॅच मध्ये रुणाल याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली 56. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय.
2 चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलाय. चेंडू गेला तर म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाले. संघाची धावसंख्या झाले संघाची धावसंख्या झाले 60. या धावसंख्येवरती अजून देखील 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी सोडून दिलाय वाईट बॉल. या वाईटने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 61. 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. यावेळी बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि ते झेल सोडला गेलाय रुणाल. याला या मॅच मध्ये जीवनदान भेटलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या झाले 62 अशी धावसंख्या. चौथं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज समीर. 33 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज रुणाल. पहिलाच बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून चेंडू गेलाय शॉर्ट कव्हरमध्ये. इथे खराब फेकी म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाची. 3 धावा इथे धावून कंप्लीट गेल्यात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 65. स्वराजच्या स्वरूपात 1 गडी गमावला. स्वराजच्या स्वरूपात 23 या धावसंख्येवरती 1 गडी गमावल्यानंतर रुणाल आणि रोहित या दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी केली. अजून देखील पहिल्या डावातील 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी फुल टॉस चेंडू. नो बॉल. इथे आमचे पंच आम्हाला घोषित करतात No+1. टोटल 2 धावा या चेंडूवरती भेटत आहेत आणि पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल फलंदाज रोहित यासाठी. या डावामध्ये विचार केला तर भरपूर प्रमाणात अतिरिक्त धावा गोलंदाजाच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्या. पहिल्या षटकामध्ये राजू याने देखील 2 फ्री हिटच्या स्वरूपात मेजवानी फलंदाजाला त्याच्या माध्यमातून दिली होती आणि या षटकामध्ये गोलंदाज समीर देखील फ्री हिटची मेजवानी फलंदाजाला देतोय. यावेळी स्लोवर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक राजू ते चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली गेली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 68 या धावसंख्येवरती. अजून देखील पहिल्या डावातील शेवटच्या 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगल्या स्थितीमध्ये सध्या या मॅचमध्ये आपल्याला गोठवली संघ पाहायला भेटतोय. रुणाल याने खूप चांगला खेळ केला. रोहित याने देखील खूप चांगली साथ त्याला दिली. बोनकोडे पुडी प्लस संघाचे लेजंड खेळाडू जयेशजी म्हात्रे साहेब यांचं इथं आगमन होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय. पुल सक्सेसफुल पॉवरफुल चेंडूला पाठवलं तर म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. खूप चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ते म्हणजे फलंदाज रुणाल याची.
या मॅचमध्ये विचार केला तर आतापर्यंत षटकारच रुणाल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. संघ जाऊन पोचलाय तो म्हणजे आता विचार केला 74 या धावसंख्येवरती. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटलाय. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 74 या धावसंख्येवरती. पाचवा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल रन कंप्लीट केली गेले. या धावसंख्येवरती सध्या फलंदाजी करतोय तो म्हणजे रुणाल. 15 चेंडूचा सामना त्याने या मॅच मध्ये केला. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल, नो +1. टोटल 2 धावा या चेंडूवरती आणि या षटकातील दुसरा फ्री हिट म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाजाच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी या पूर्ण डावामध्ये भरपूर प्रमाणात अतिरिक्त धावा गोलंदाजांनी खर्च या सामन्यामध्ये केल्यात. दुसऱ्यांदा संधी असेल या षटकामध्ये फ्री हिटची ती म्हणजे फलंदाज रोहित याला. पहिल्यांदा संधी आली होती त्यावेळेस त्याने एक सिंगल त्या चेंडूवरती घेतली होती. पण यावेळी संधीचं नक्कीच पूर्णपणे सोनं करताना दिसेल कारण पहिल्या डावातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. कुठेतरी या चेंडूवरती मोठा फटका आला तर कुठेतरी 80+ धावा सध्या या डावामध्ये चेस कराव्या लागतील टीम दिविशा 11 ऐरोली या संघाला. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. फ्री हिटचा हा चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 77. लास्ट बॉल यावेळेस हा देखील फुल टॉस होता. बॅटची एज लागून चेंडू गेलाय पॉईंटच्या दिशेमध्ये डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या झाली 78 आणि 79 रन्स टू विन हा सामना जिंकण्यासाठी टीम दिविशा 11 ऐरोली या संघाला. त्याच दरम्यान तुम्ही पाहू शकाल ज्यांचा मंचावर आगमन झालेला आहे. वाईचे उद्योजक सन्माननीय आदरणीय संदीपजी डेरे साहेबांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर प्रकाशजी बाबर यांचं पण आपण हार्दिक स्वागत करू या स्पर्धेमध्ये दोन्ही मान्यवरांचं. त्याचबरोबर जयजी म्हात्रे आपले बोनकोडे 40+ एक हरफनमौला खेळाडू त्यांचं पण स्वागत आहे. मंचावर तुम्ही पाहू शकाल वाईचे उद्योजक सन्माननीय संदीपजी डेरे साहेबांचा विशेष सन्मान होते. आपले सर्वांचे लाडके चाचू म्हणजे हनुमंतजी दलवी साहेब आणि त्याचबरोबर लीलाधरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान होतोय. त्याचबरोबर प्रतापजी बाबर आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचा पण आपण सन्मान करू. प्रतापजी बाबर वेलकम, स्वागत आहे. आपले नवी मुंबई क्रिकेटचे एक हरफनमौला खेळाडू विस्फोटक प्लेयर मयूरजी पनालकर यांचा हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. प्रतापजी बाबर यांचा विशेष सन्मान होते या स्पर्धेमध्ये. गोठवली 40+ क्रिकेटचे एक सर्वश्रेष्ठ खेळाडू आपले सर्वांचे लाडके म्हणजे नारायणजी म्हात्रे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये. नारायणजी म्हात्रे साहेबांचा वेलकम नाना, स्वागत आहे.
नवी मुंबई क्रिकेटचे एक कट्टर समर्थक ज्यांना क्रिकेट अतिशय त्यांचा प्रेम असतात क्रिकेटवर आणि त्यांचा नेहमी 3 दिवसपासून या स्पर्धेमध्ये त्यांची हाजरी आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये होतोय. हनुमंतजी दलवी साहेबांचा शुभ हस्ते प्रेमनाथजी मडवी साहेब आपले गोठवली गावचे यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम नाना, स्वागत आहे. एकोणऐंशी धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल टीम दिविशैलन ऐरोली या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर खूप चांगली फलंदाजी या मॅचमध्ये आपल्याला रुणाल असो स्वराज असो त्या दोन्ही फलंदाजांना रोहितने देखील खूप चांगली साथ दिली आणि त्याचमुळे कुठेतरी 78 धावसंख्या त्याच्या माध्यमातून उभारण्यात आल्या आणि 79 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करावा लागेल टीम दिविशैलन ऐरोली या संघाला. या संघातून जो संघ जिंकेल तो थेट फामिलोन बोनकोडे या संघासोबत लगेच त्यांचा सामना इथे खेळला जाईल. दिविशैलन ऐरोली या संघाकडून सलामीची जोडी. स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे फलंदाज अजिंक्य आणि नॉन स्ट्रायकर एंडला तो म्हणजे अभि आणि गोलंदाजी करेल तो म्हणजे गोलंदाज हर्षन पाटील. पहिला चेंडू यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल गोलंदाज हर्षन याचा. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटची एज लागले आणि फलंदाज अजिंक्य इथे 0 या धावसंख्येवरती बाद होतोय आणि धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे पहिला टीम दिविशैलन ऐरोली या संघाला अजिंक्य याच्या स्वरूपात 0 या धावसंख्येवरती बाद होऊन परततोय तो म्हणजे फलंदाज अजिंक्य. 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी चांगली सुरुवात दिविशैलन ऐरोली या संघाला अजिंक्य याच्या माध्यमातून अपेक्षित होती पण आज मात्र 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. अजिंक्य 0 या धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज समीर इन एट नंबर 3. खूप सुंदर पहिले 2 चेंडू बघायला भेटले गोलंदाज हर्षन याच्या माध्यमातून. नेहमीच गोठवली संघासाठी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर टाकला गेलाय. स्क्वेअर लेग पंच अभिजित आम्हाला कळवतात यस इट इज वाईट बॉल. चेंडूची उंची जास्त असल्यामुळे पंच या चेंडूला वाईट बॉल दंडित करतायत. या वाईटच्या मदतीने दिविशैलन ऐरोली या संघाचं अकाउंट इथे ओपन केलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काहीसा आला नाही. या सिंगलने समीरने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. आतापर्यंत हर्षन याने विचार केला तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. चेतन मात्रे क्रिस्टल आर्ट चे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर अशा ट्रॉफ्या या स्पर्धेसाठी पुरवण्यात आल्या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल इथे आमचे पंच आम्हाला सांगतात या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाले. संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 3 या धावसंख्येवरती. यावेळेस बिग हिट केला आहे समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये आणि या मॅचमधील पहिला षटकार आपल्याला पाहायला भेटतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे
संघाची धावसंख्या झाले एक एक गडी बाद 9. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बघूया पंचांचा इशारा इथे काय येतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. या डिक्लेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10. या धावसंख्येवरती शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक निलेश ते चेंडू अडवतोय. डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजिंक्य 0 या धावसंख्येवरती बाद झाला आणि गावदेवी ऐरोली या संघाची धावसंख्या झाली एक गडी बाद 10. चांगलं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज हर्षन याचा चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज स्वराज समीरसाठी. पहिला चेंडू यावेळी सोडून दिलाय. वाईड +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ झाले. संघाची धावसंख्या झाले 12. या धावसंख्येवरती स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे फलंदाज समीर. यावेळी बाउन्सर पाहायला भेटतोय पण या चेंडूची उंची जास्त असल्यामुळे वाईट बॉल इथे आमचे स्क्वेअर लेग चॅम्पियनचं अभिजित महापती ते कळवत आहेत. या वाईडने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाले 13. यावेळी फ्लोर 1 होता. गती परिवर्तन केलं होता आणि ते डॉट बॉल पाहायला भेटलाय. चांगली गोलंदाजी करतोय स्वराज. पहिला चेंडू कुठेतरी फास्टर 1 त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि लगेच त्यानंतर गती परिवर्तन स्लोअर 1 चेंडू त्याच्या माध्यमातून. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे कंप्लीट केले गेले. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या झाले 14 या धावसंख्येवरती. यावेळी दूरवर खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न पण इथे व्हाईट बॉल आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. या वाईटच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 15. या षटकामध्ये कुठे अतिरिक्त धावा स्वराज देखील देताना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा बॅटची एज. पुन्हा एकदा सिंगल. कुठेतरी धावफलक सध्या वेगाने वाढण्याची आवश्यकता इथे आहे ऐरोली या संघाला पण कुठेतरी पूर्णपणे कंट्रोल या मॅचमध्ये गोठवली या संघाचं आपल्याला पाहायला भेटतंय. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. यावेळी फुल टॉस होता आणि कुठेतरी स्वतःवर नाखुश असेल तर म्हणजे फलंदाज अभि. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 17. 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झाली 18. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. अतिशय वेगवान गोलंदाजी करताना दिसतोय षटकामध्ये. कधी वेगवान चेंडू तर कधी स्लोअर 1. खूप चांगलं मिश्रण या षटकामध्ये गोलंदाज स्वराज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर 1 होता पण यावेळेस पिक केलाय चेंडू आणि पाठवलं ते म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार आलाय तो म्हणजे फलंदाज अभि याच्या माध्यमातून आणि या षटकारच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 24. लॉस ऑन 1 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 12.00च्या सरासरीने सध्या धावा बनवताना दिसत आहेत ते म्हणजे दिविशा 11 ऐरोली या संघाचे फलंदाज. आता समीकरण असेल तिसरं षटक घेऊन आला तो म्हणजे गोलंदाज रुणाल. पहिला चेंडू यावेळी समोरच्या दिशेने समीर याच्या माध्यमातून देखील आपल्याला षटकार पाहायला भेटतोय. संघ आता जातो या षटकारच्या मदतीने 30 या धावसंख्येवरती. आता समीकरण असेल 11 चेंडू आणि 49 धावा. 11 चेंडू 49 धावा असं समीकरण सध्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी एक मोठी ओव्हर त्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जर आल्या तर ऐरोली संघ या मॅचमध्ये कमबॅक करताना आपल्याला दिसेल.
यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल सिंगल कंप्लीट केली गेले आता 10 चेंडू 48 धावा असं समीकरण 10 बॉल्स टू गो 48 रन्स रिक्वायर्ड अभि आणि समीर अशी जोडी दिविश 11 ऐरोली या संघासाठी सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटते रुणाल गोलंदाजी करतोय टीम गोठवली या संघाकडून यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपात तिथे एक धाव डिक्लेअर झोनमध्ये चांगलं षटक म्हणावं लागेल पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पुढचे 2 चेंडू खूप चांगले टाकले गोलंदाज रुणाल यांनी चांगली गोलंदाजी गोठवली या संघाच्या खेळाडूंकडून यावेळी पुन्हा एकदा बिग हिट केलाय चेंडू हवेमध्ये हर्षन चेंडू अडवेल आणि फेकेल एक धाव कंप्लीट स्ट्राइक रोटेट इथे अभि याच्या माध्यमातून केली गेले आता समीकरण असेल 8 चेंडू 46 धावा रुणाल गोलंदाजी देखील चांगली करतोय आणि फलंदाजी देखील खूप चांगली या मॅच मध्ये त्यांनी केली पण यावेळी आता बॅकफुटवरून पुल करण्याचा प्रयत्न पण डीप मध्ये क्षेत्ररक्षक इथे झेल पकडतोय आणि धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे दुसरा टीम दिविश 11 ऐरोली या संघाला समीरच्या स्वरूपात रुणाल याला या षटकामध्ये पहिलं यश भेटतंय ऑलराऊंड परफॉर्मन्स सध्या रुणाल आणि स्वराज याच्या माध्यमातून आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटते फलंदाजी करत असताना रुणालने खूप फलंदाजी करत असताना रुणाल यांनी चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन त्यांनी ठेवलं पण आता गोलंदाजी करताना देखील एक महत्त्वपूर्ण विकेट समीर याची त्यांनी मिळवले म्हणजे पूर्णपणे विचार केला तर ऑलराऊंड परफॉर्मन्स या मॅचमध्ये खेळाडू रुणाल याचा राहिला स्वराजचा देखील कौतुक करावं लागेल त्यांनी देखील खूप चांगला खेळ या मॅचमध्ये केला आणि त्याचमुळे आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 46 धावा हा सामना जिंकण्यासाठी टीम दिविश 11 ऐरोली या संघाला समीर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज विशाल तिसऱ्या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा काहीसा संगम आपल्याला पाहायला भेटत नाही लेग बाईटच्या स्वरूपात इथे एक धाव भेटते अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्यात ते म्हणजे 34 धावा इथे बनवल्यात ते म्हणजे दिविश 11 ऐरोली या संघाने आणि 6 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण सध्या आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटेल फार्म 11 बोनकोडे कॅप्टन विनायक नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या संघातून जो संघ जिंकेल लगेच तुमचा सामना त्या संघासमोर खेळवला जाईल चौथं षटक घेऊन होतोय तो गोलंदाज गोटोली संघाकडून विपुल समोर असेल फलंदाज विशाल पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक मयुरेश धावत येतोय एक धाव कंप्लीट केली गेली विशालने आता स्ट्राइकवर आलाय तो म्हणजे फलंदाज अभि याचा विचार केला कुठेतरी अभि याला 7 मात्र फलंदाजच्या माध्यमातून देण्यात आली नाही यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आमचे पंच पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे आम्हाला कळवत आहेत यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय वाईड +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती भेटत आहेत यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलाय धावांचं अंतर कमी करताना दिसत आहेत ते म्हणजे सध्या टीम ऐरोली या संघाचे गोलंदाज यावेळी समोर खेळलाय चेंडू स्लाइड स्क्रीनच्या वरतून षटकार ते पाहायला भेटतोय फलंदाज अभि याच्या माध्यमातून आता या मॅच मध्ये समीकरण असेल 4 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता यावेळी पुन्हा एकदा बिग हिट खडे खडे शॉर्ट पिच चेंडूला समोरच्या दिशेने खेळलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार
या मॅचमधील फलंदाज अभि याच्या माध्यमातून कुठेतरी अशा प्रकारची फटकेबाजी जर पहिलं झाली असती तर नक्कीच मॅचचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला दिसलं असतं. स्वप्नीलजी नाईक साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तीन चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आमचे पंच स्वप्नील डांगे आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. या मॅचमध्ये विचार केला तर खूप चांगली पंचांची भूमिका देखील पार पाडली आहे स्वप्नील आणि अभिजित या दोन पंचांनी. सिंगलने इथे स्ट्राईक रोटेट केली गेले. संघाची धावसंख्या झाली 53. आता 2 चेंडू आणि 27 धावा या मॅचमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केलाय. पॉवरफुल शॉट म्हणावं लागेल तो म्हणजे पॉवरफुल बॅट्समॅन विशाल याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली 59. 1 चेंडू शिल्लक फक्त शेवटच्या षटकातील. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना जिंकतोय